सांगोल्याचे महाविकास आघाडीचे शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांचा खरं तर सांगोला विधानसभा मतदारसंघात विजय झालेला आहे। ते आता स्वतः आपल्याबरोबर काय तुमची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्याचा आणि मतदारसंघाचं 60 वर्ष प्रतिनिधित्व केलं। हा त्यांना एक लाल बावटीची श्रद्धांजली असेल आणि त्याचबरोबर मागच्या 1 महिन्यापासून या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या तळागाळातल्या आबासाहेबांच्या विचारांच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, त्याचबरोबर अतुल मालक असतील, MIM असेल, रासप असेल, वंचित असेल, राजू शेट्टींची संघटना आहे, अनेक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला, अनेक पक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला। हा विजय त्यांना समर्पित आहे। त्याचबरोबर काही अदृश्य शक्तींनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे। निश्चितपणे हा चळवळीचा विचार टिकला पाहिजे, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार टिकला पाहिजे। याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतलं, डिरेक्टली इनडायरेक्टली, त्या सर्वांना हा विजय समर्पित आहे। काय झाडी काय डोंगर ह्या डायलॉगवर देशभर प्रसिद्ध झालेले शहाजी बापू पाटील यांचा पराजय झालेला आहे। त्यांनी खरं तर विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक होईल असं सांगितलं होतं। नक्की कशा पद्धतीने निवडणूक झाली होती? निश्चितपणे मागच्या 5 वर्षामध्ये या तालुक्यामधला भ्रष्टाचार असेल किंवा टक्केवारीची गोष्ट असेल किंवा खून खराब असेल, दडपशाही, गुंडागिरी असेल, त्याला कंटाळून इथल्या मतदारांनी केलेलं मतदान आहे। आणि भविष्य काळात हा सांगोला शांततामय, सुसंस्कृत, भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त सांगोला मतदारसंघ राहण्यासाठी हे केलेलं मतदान आहे। निश्चितपणे त्या पद्धतीने भविष्य काळात हा तालुका आणि मतदारसंघ शांततामय आणि सुसंस्कृत राहील याची मी खात्री जल्लोष सुरू, काय कार्यकर्त्यांना आव्हान करताल? निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व 60 वर्ष केलं आणि प्रतिनिधित्व करत असताना कुठेही कायद्याचं उल्लंघन झालं नाही याची दक्षता घेतली। मी आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती करेन की आपल्याला हा मिळालेला विजय बसवता आला पाहिजे। आपला विजयाचा जल्लोष हा शांततेत, संयमाने आणि कुठेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे। आणि ज्या ज्या गावामध्ये जेवढी लीड आहे तेवढ्या मताची जी काही लीड असेल तेवढी झाडं आपण आपल्या गावात लावून आपण हा विजय साजरा करूया आणि वेगळा विचार या महाराष्ट्राला देऊया। या पद्धतीने आम्ही भविष्य काळात विजय निवडणूक आहे, विजयाची कितपत खात्री होती आणि कशा पद्धतीने तुम्ही सगळे आव्हान स्वीकारलं? ही निवडणूक ज्यावेळेस लागली आणि आचारसंहिता लागली, आम्हाला खात्री होती की ज्या माणसाने 60 वर्षे या तालुक्याचं आणि मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय, जो विचार टिकवण्यासाठी कष्ट घेतला आणि त्यांच्या निधनानंतरची पहिली निवडणूक आणि त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी या निवडणुकीचं प्रतिनिधित्व करत असताना महाविकास आघाडीनं एकसंघपणे राहून आमच्या पाठीशी राहणं गरजेचं होतं। तसं पद्धतीने दिसलं नाही। आम्हाला मोठ्या नेत्यांच्या सभा मिळाल्या नाहीत, पण अतुल मालक असतील, आमचे अनिकेत दादा असतील, बाबूराव भाऊ असतील आणि सर्व MIMचे नेते, वंचितचे, रासपचे, बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी हे स्वतः स्टार प्रचारक आहेत, स्वतः उमेदवार आहेत, या पद्धतीने प्रचाराची धुरा हातात घेतली आणि त्या पद्धतीने ते लढले। निश्चितपणे एक चांगला अनुभव आला। आम्हाला खात्री होती की ज्या ज्या गावात आम्ही फिरलो, म्हणजे 117 गावं आहेत या मतदारसंघामध्ये, प्रत्येक गावात गेल्यानंतर एक अंडरकरंट आपल्याला समजतो आणि त्या पद्धतीने आम्हाला विजयाची खात्री होती। निश्चितपणे त्याचं फलित चांगलं दिसतं। कुठेतरी शहाजी बापू आणि दीपक सावंत कमी पडले विकासाला? विकास झालाय की नाही आता मी सांगण्यापेक्षा इथल्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवलेली आहे, याच्यातच तुम्हाला समजून जाईल की कमी पडले का त्यांनी खूप काही विकास केला। राज्यात सगळीकडे लाडकी बहीण चालली, मात्र सांगोल्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा कुठे इफेक्ट दिसला नाही। निश्चितपणे इथला मतदार सुजाण आहे। त्या मतदारांवरती 3-3, 4-4 पिढ्यांवरती आबासाहेबांनी एक वेगळा संस्कार केलेला आहे, सुसंस्कृत तालुका राहण्यासाठी कष्ट घेतलेला आहे। इथली माझी बहीण सुरक्षित नव्हती, तिला त्या 1500 पेक्षा स्वतःच्या जीवाची काळजी होती, त्या कारणाने तिथल्या माझ्या माता भगिनींनी आम्हाला मतदान केलं। शेतकरी कामगार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा विजय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।